येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा आहे। भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकलं। शरद पवारांनी सुरू केलेल्या दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेने 20 फूट खड्ड्यात गाडलं। निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल। महाराष्ट्रात आल्यावर पवार ठाकरेंवरती बोलल्यावर हेडलाईन मिळते। शहांनी 2 शब्द देशमुख सूर्यवंशी कुटुंबावर बोलायला हवं होतं। शहांच्या पवारांवरील टीकेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली। अमित शहांची टीका। जखमेतून अमित शहांचे हे उद्गार। विधानसभेला त्यांना विजय मिळाला, पण आगामी काळात जनता त्यांना जागा दाखवणार। अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर। प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका। अमित शहांच्या महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम। जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा। राज्याने केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा। शहांच्या सूचना। मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार। छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा। बीडच्या मसाजोगमध्ये सीआयडीच्या पथकाकडून तपास। सीआयडी पथकानं संतोष देशमुखांच्या कुटुंबाची घेतली भेट।